ही आहे एका लढवय्या मल्लाची कहाणी। जो दोनदा महाराष्ट्र केसरी झाला, पण 2025च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांच्यावर अन्याय झाला। हा मल्ल आहे शिवराज राक्षे। नमस्कार मित्रांनो, बिनधास्त बोल या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। शिवराज राक्षे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राक्षेवाडी येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला। महाराष्ट्राच्या मातीत अनेक मल्ल घडले आणि शिवराजही त्याच मातीत तयार झाले। त्यांचे वडील आणि कुटुंबीय कष्टाळू होते। लहानपणीच शिवराज यांना कुस्तीची ओढ लागली। ही कुस्ती फक्त खेळ नाही, ती आमच्या रक्तात आहे असे ते नेहमी म्हणत। ते लहान होते तेव्हा शाळेच्या अभ्यासासोबतच गावच्या तालमीत सराव करायचे। त्यावेळी कोणालाही माहित नव्हतं की हा चिमुरडा मोठा होऊन आपले नाव महाराष्ट्रभर गाजवेल। शिवराज राक्षे यांनी शिक्षण घेत असतानाच कुस्तीला आपले आयुष्य मानले। शाळा महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही कुस्तीची साधना त्यांनी सोडली नाही। कुस्तीच्या पहिल्या स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या ताकदीने आणि वेगाने सर्वांना प्रभावित केलं। लहान वयातच त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कुस्त्या जिंकल्या। लोक म्हणायचे, हा मुलगा भविष्यात नक्की काहीतरी मोठं करणार। त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे सराव केला। त्यांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे। शिवराज यांनी कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे। त्यांच्या कामगिरीची काही ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत। राज्यस्तरीय, महाराष्ट्र केसरी। शिवराज यांनी 2023 आणि 2024 अशा सलग 2 वर्षात महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे। राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, अनेक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये त्यांनी विजेतेपद मिळवले आहे। राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, त्यांनी भारतातल्या राष्ट्रीय स्तरावरील विविध कुस्ती स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे। सुवर्ण पदक, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक सुवर्ण पदक जिंकली आहेत। आंतरराष्ट्रीय स्पर्धा, शिवराज यांनी भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर केले आहे। कसोटी स्पर्धा, त्यांनी अनेक कसोटी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे आणि पुरस्कार मिळविले आहेत। शिवराज राक्षे यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ते महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित कुस्तीपटू म्हणून ओळखले जातात। परंतु त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीवर तडाखा लावण्याचे काम पंचांनी केले असा दावा शिवराज राक्षे यांनी केला। - 2025 ची महाराष्ट्र केसरीची स्पर्धा अहिल्यानगर येथे पार पडली। ही स्पर्धा पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी जिंकली। माती विभागातील अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने विजय मिळवला। शिवराज राक्षे यांच्यावर झालेला अन्याय हा उपांत्य फेरीत झाला। शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्या अटीतटीच्या लढतीत शिवराज राक्षे यांचे दोन्ही खांदे जमिनीला टच झाले नसताना पंचांनी निर्णय दिला। शिवराज राक्षेंनी पंचांच्या या निर्णयावर आक्षेप घेतला। त्यांनी पंचांची थेट कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली। ते म्हणाले की पंचांनी खालून मला शिव्या दिल्या, त्यामुळे मी त्यांना लाथ मारली। मी अन्यायाला लाथ मारली असेही ते म्हणाले। त्यामुळे त्यांना 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आले। एका पंचांच्या निर्णयामुळे 20 वर्षाचे कष्ट वाया गेले असे त्यांच्या चाहत्याकडून खदखद व्यक्त केली जाऊ लागली। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी तर म्हटले की त्या पंचाला शिवराजने लाथ मारायला नाही पाहिजे होती, तर गोळ्या घालायला हव्या होत्या। तुम्हाला काय वाटते, पंचांचा निर्णय चुकीचा होता? शिवराज राक्षेंनी लाथ मारून बरोबर केलं की चूक? कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा।
व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.